कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाच। राजू, तू कशाला माप घेते? टेलर दादा आहेत ना, ते घेतील माप। तर राजू असली ना तीच माप घेती। सूर्या दादाने शिकवलं टेलरिंग काम तिला। हा मग सगळे यायला पाहिजे। सूर्या, राजूला टेलरिंग येतं म्हणून का तिला कामाला लावायचं का? असं बरं नाही वाटत रे। टेलर दादा आहेत ना, ते माप घेतील। त्याने काय बिघडणार? त्यांनी माप घेतलं तर? तिने घेतलं तर काय बिघडणार आहे? बहिणींच्या काळजीने त्यांना कोणी चुकीचा हात लावू नये म्हणून राजूला तू मुद्दाम शिकवलंस ना हे सगळं, म्हणजे तीच सगळ्यांचं माप घे। सूर्या, काय करू मी तुझ्या या बहिणींवरच्या प्रेमाचं? कमी खरं कधी कधी तर मला हेवा वाटतो तुझ्या बहिणींचा, की इतका काळजी करणारा, इतका प्रेमळ भाऊ त्यांना मिळालाय। सतत तू त्यांच्यासोबत सावलीसारखा असतो। पण मी काय म्हणते सूर्या, तुझं प्रेम मी समजू शकते, पण इतकी काळजी करू नकोस रे त्यांची। त्यांना त्यांचा अनुभव तर घेऊ देत। जग त्यांना कळलं नाही, जगाशी संबंध झाला नाही तर परिस्थितींशी सामोरं जायला तयार कशा होतील ह्या? अगं, यांना सगळ्या गोष्टींसाठी तयार करून ठेवलंय मी। आणि या सूर्याच्या बहिणीत रडणार नाही, लढणार। काय राजू, लागलीस तू त्याचा पण माप घेऊन टाक। हा बघ, दादा आमच्यासारखीच तुझी काळजी घ्यायला लागलाय। राजू, तू सगळ्यांचं माप घेतलंस, आता तुझं माप कोण घेणार? काय सूर्या, राजूचं माप आता दादांना घेऊ देत ना? नाही नाही, इम्पॉसिबल आहेस तू सूर्या। सत्यजित, काय चाललंय तुझे? अरे किती दारू पिणार आहेस तू? तू याआधी एवढा दारू कधीच पिला नव्हतास। काय झालंय? तुझं लग्न जवळ आलंय आणि तू असं विचित्र वागतोयस। तुझ्या सासरकडच्या लोकांना कळलं तर काय विचार करतील ते? लग्न मोडतील ते। मोडू दे, आता मला काढायचा फरक नाही पडत। लग्न मोडू दे, काय बी होते। तू काय बोलते? तुझं तुला तरी कळतंय का? लग्नाची तयारी झाली, पत्रिका वाटून झालं। त्या पत्रिका सुलीत का? आता माझ्यात ताकद नाही सगळं सहन करायची, नाही ताकद। सत्यजित, नक्की काय झालंय? काय झाले? ही पत्रिका बघ, मग कळलं तुला काय झालं ते। हे नाव कोणी लिहिलं? कोण लिहिणार? ते तुळजा नाहीतर त्यो सूर्या। मुद्दाम त्यांनी आपल्याला द्यायच्या पत्रिकेवरती त्यांचं नाव लिहिलं। तू मला हे आधी का नाही दाखवलंस? काय काय दाखवू? हे फक्त पत्रिकेचं झालं, तुला बघायचं अजून? हे बघ, बघ सूर्या किती खालच्या पातळीला उतरलाय। बघ,
जे हातात हात घालून फिरतात ते बी हॉटेलमध्ये. आता हॉटेलमध्ये कपल लोक कशाला जातात तुला वेगळं सांगाय नको. हा असं पुरीशी लगीन करायचंय मी. असल्या पुरीला बायको म्हणून घरी आणायचंय मी. हा अरे त्या भिकारड्या सूर्यासोबत खुश आहे ती. नाही माझ्यासोबत लगीन करायचं. हॅलो बोल ना. अरे कुठे आहेस? मी आली पण. अगं हे काय निघतोच आता मी. अरे काय पुरगी बिरगी आहेस का एवढा वेळ लावायला? ये लवकर. आता तुला काय सांगू, नानांकडून गाडीची किल्ली घ्यायचं म्हणजे लय अवघड काम. नाना दुपारी झोपल्याशिवाय त्यांची गाडीची किल्ली ढापताच येत नाही बघ. अरे अजून किती दिवस नानांना घाबरणार आहेस काय माहिती. हे बघ तू लवकर ये नाहीतर मी निघाले. अगं हॅलो सोना, पिलू ऐक ना. हॅलो हॅलो. इकडं मेजर आणि तिकडं ब्रिगेडियर. आज बहुतेक कोर्ट मार्शल होतोच वाटतं. चिरंजीव धर्मवत कसे पोचले नाहीत अजून? फोन केला होता मगाशी डॅडी, येतील 5-1 मिनिटात म्हणाले होते. बर आले वाट. या 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 तयारी एकदम जोरात केली. ही तर सुरुवात आहे, अजून कुठं तयारी पाहिली तुम्ही? बरं का आजीबाई, मालकीनबाई, आता आमच्या मंडळी आहेत, काय लागलं तर सांगा त्या. हा या 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 या. ताई अगं तू ये बस. ए ताई तुला शिंग तर नाही ना आली? नाही आली. मी तुझी आणि पशा काकाची टक्कर मारली त्यामुळे तू वाचलीस. कसली हुशार आहेस ग तू. हा तुझं नाव काय? साक्षी. असं होय. सूर्या थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.